हरिओम. आवाज येतोय का तुम्हाला? सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपऱ्या शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळ्यात मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. श्वासक्रियेत थांबायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगट डोळे भरून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत. विश्रांती सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये उंचीला करून विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात समोर असतील. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये आपल्याला एकत्रित ताण द्यायचा आहे. सेपरेट करायचे. आणि अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया. दोन्ही हात आणि पाय एकत्रित आपण करतोय. पुन्हा एकदा ओपन करायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा दोन्ही हातापायांच्या 5 बोटांमध्ये. आणि मग 4 बोट फोल्ड करूया त्याच्यावर अंगठा ठेवूया. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. आणि अंगठा फोल्ड करायचा त्याच्यावर 4 बोट. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचं. आता दोन्ही हातांची बोट पायांची बोट जोडलेली आहेत आणि तळवे दोघांचेही समोर आहे. तर श्वास घेत आपल्याला हात तळवे पायांची बोट किंवा अँकल पासून पाऊल जमिनीकडे न्यायचा. आणि मनगटापासून हाताचा पंजा श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. बरोबर. श्वास घेत खाली.
श्वास सोडत सोडत. छान. मध्ये वर घेऊन थांबायचंय आणि फक्त हाताच्या मुठी वळून घ्यायच्यात. अंगठा हातमध्ये त्याच्यावर छान बोलतं. दोन्ही पायांमध्ये थोडंस अंतर घ्यायचंय, थोडंस अंतर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. 1, उजवीकडून डावीकडे 2, बरोबर 3, छान, 4, 5, डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, बरोबर 4 आणि 5. थांबायचंय. दोन्ही हात खाली, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, जास्तीत जास्त अंतर असेल. आणि आता करूया चक्की चालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घेऊया. तळवे स्क्रीनच्या दिशेने असतील. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. 1, 2, 3, 4, 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज मध्यभागी येऊन थांबायचं. डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबूया. दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करायचं आणि विश्रांती घ्यायची. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि एक एक पाय फोल्ड करून वज्रासन करून घ्यायचे. उजवा पाय आणि मग डावा पाय. वज्रासन ध्यानात्मक पट्टीचं आसन आहे, म्हणून इथे थोडा वेळ थांबूया. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली असतील आणि ती आपल्या मांडीवर आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपण जी स्थिती धारण केली आहे त्याचा मागोवा घेऊया किंवा त्याचं निरीक्षण करूया. दोन्ही पायांचे गुडघे जे आहेत किंवा मांड्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. दोन्ही पायांच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपऱ्याशी. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा त्यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करूया. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. शांत. आणि आता आपण करणार आहोत शशांकासन. त्याच्या आधी ना आपल्याला दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. नमस्कार करा. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर, छान. आणि आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. छान. आणि आता एकदा उजवीकडे वळा. श्वास घेत उजवीकडे वळा. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत नाही, आपल्याला असं वळायचंय, झुकायचं नाही. बघा असले आपली. आता श्वास घेत डावीकडे वळायचंय. फक्त तिथल्या तिथेच आपल्याला मागे बघायचे डाव्या बाजूने. आणि मग श्वास सोडत मध्यभागी. आता बघा. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एकदा करूया. श्वास घेत उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघायची. पुन्हा श्वास सोडत मध्यभागी यायचं आणि पुन्हा एकदा ठीक आहे साधी मांडी घालायला होतात. श्वास घेत डावीकडे वळायचं आणि मग मध्यभागी. ठीक. आणि आता आता आपल्याला झुकायचंय. एकदा उजवीकडे मध्यभागी यायचं, डावीकडे मध्यभागी यायचं. बरोबर. उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. छान. उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. पुन्हा हात नमस्कार स्थितीमध्ये येऊ देत. वरती नमस्कार स्थितीमध्ये येऊ देत मध्यभागी आल्यानंतर. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात आपले कपाळ, नाक
हनुवटी आणि छातीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात पुन्हा मांड्यांवर, डोळे बंद. आणि आता करूया आपण मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आणि तर तुम्ही डायरेक्ट गुडघ्यांवर आलात तरी सांग. वज्रासन नका करू, डायरेक्ट गुडघ्यांवरती. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. आपल्या हाताच्या आधाराने उजव्या हाताचं कोपर आणि उजव्या हाताची बोट याने आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये हा बरोबर. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावा आणि हातांची बोट जी आहे त्याच्याप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करा. ठीक आहे. आता दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायचे, चिटकवून घ्यायचे. हातांची पाचही बोट जोडलेली आणि गुडघ्यातून दोन पाय आणि खांद्यातून दोन्ही हात सरळ घ्यायचे. बरोबर. हा आता सरळ. येस. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आपलं शरीर थोडस बॅलन्स ठेवा. नकळत आपण संपूर्ण शरीराचा भार आपल्या मनगटांवर देतो. तर तसं न करता आपल्याला स्वतःला बॅलन्स ठेवायचे. सगळ्या बाजूने आपलं भार जो आहे हा बॅलन्स असेल. कुठेही एका ठिकाणी आपल्याला जास्त भार द्यायचा नाही. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सरसोडा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. खांदे रिलॅक्स असतील. करूया मार्जरासन भाग 1. श्वास घेत घेत आपली मान सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करूया. श्वास घेत घेत सिलिंगच्या दिशेने. तोंड बंद असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. नजर आपली सिलिंग. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे. सुरुवात. बरोबर. छान. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स. सर्वायकल साठी अतिशय उत्तम मार्जरासन. थायरॉइडचा त्रास सुद्धा कमी होतो. हा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा आपली मान मध्यभागी येते. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्यातले जाऊ दे. चिन लॉक पोझिशन. आता बघा पाठीच्या कण्याला कमानीसारखा आकार प्राप्त होते. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू इथे दाब येतो. त्याचा आपण अनुभव घेऊया. आणि इथे एकावर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठीचा कणा अजून सिलिंगच्या दिशेने चालला जाईल आणि संथ गतीने श्वास. सावकाश पुन्हा मान मध्यभागी येईल. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आणि आता करणार आहोत मार्जरासन श्वसन किंवा व्याघ्र श्वसन सुद्धा म्हणतात. आता आपल्याला श्वास घेत आपल्याला आपली मान सिलिंगकडे न्यायची आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. श्वास घेत 1. श्वास सोडत 2. श्वास घेत 1. श्वास सोडत 2. क्लास राउंड करूया. श्वास घेत 1. श्वास सोडत 2. मध्यभागी यायचं. छान. आता आपण करणार आहोत त्रिपाद मार्जरासन. उजवा हात आहे तो समोरून समोर घ्या. उजवा हात समोर घ्या आणि मागून डावा पाय सरळ करा. उजवा हात पुढून सरळ करायचा आणि डावा पाय मागून सरळ करायचा. नजर आपली डाव्या उजव्या हाताच्या पंजाकडे असेल. बरोबर. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपण थोडस बॅलन्सिंग आणि कॉन्सन्ट्रेशन वाला हे आसन करतोय. छान. सावकाश उजवा हात खाली डावा पाय खाली. हेच कृती विरुद्ध बाजू. तर डावा हात सरळ करायचा आणि उजवा पाय मागून सरळ. आपली नजर डाव्या हाताच्या पाचही बोटांकडे असेल. आणि ते नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि थोडा वेळ थांबायचंय. 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश डावा हात खाली उजवा पाय खाली. आता असंच थांबायचं आहे. थोडस दोन्ही पायांमध्ये अजून थोडस अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अजून थोडस अंतर घ्या. बरोबर. सीटचा भाग आता आपल्या पायांवर ठेवा. सीटचा भाग आपल्या पायांवर ठेवा.
बरोबर. हाताची कोपरं जमिनीवर येऊ दे, हाताची कोपरं जमिनीला टेकवा, छान. आणि आता आपलं कपाळ जमिनीला लावा, कपाळ जमिनीच्या दिशेने, हा जमिनीला चिटकवा. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. थोडेसे हात अजून वरती सरळ नेण्याचा प्रयत्न करा, थोडेसे वरच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा, दोन्ही हात सरळ एकदम, हा खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आता आपल्या क्षमतेने थांबायचं बघा, पाठीच्या कण्याला खूप छान पैकी एक हलकसा थोडस बरं वाटतं आपल्याला. हरिओम. उलट चाल करूया. सावकाश तिथल्या तिथे सरळ, सावकाश तिथल्या तिथे सरळ. हा बरोबर, छान छान. तिथल्या तिथे सरळ, तसं सरळ व्हायचंय. एक एक पायाने सोडून द्या वज्रासन, एक एक पाय सोडून द्या आणि विश्रांती. मनगटांवरती जोर वाटत असेल तर थोडेसे हात थोडे, मनगटांवर जोर वाटत असेल तर विश्रांती. कारण की नकळत आपला भार जातो आपल्या मनगटांवर, त्यावरती. त्यांच्या सावकाश पाठीवर पडून, एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे तो आपल्याला 10 अंश वर उचलायचा आहे, गुडघ्यातनं सरळ असेल. 10, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आणि आता पाय फोल्ड करा, उजवा पाय फोल्ड करा, उजवा पाय फोल्ड करा. आणि आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. आणि त्यानंतर डावा पाय पुन्हा एकदा डायरेक्ट 90 अंशापर्यंत वर घेऊन या, डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. बरोबर. आणि तो आता फोल्ड करा, डावा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचं, फोल्ड करायचा आहे, सरळ करायचं, बरोबर, फोल्ड करायचा आहे, सरळ करायचं. हा, पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर आहे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला, उजवीकडून डावीकडे मोठं वर्तुळ करायचंय गोलाकार, खाली येताना पाय जमिनीला लागू दे. 1, 2, बरोबर, खाली जरा जमिनीला टेकू देत पाऊल. 3, छान. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे सावकाश. 1, 2, बरोबर, 3. पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर आहे, तो नियंत्रित जमिनीवर येऊ दे, सावकाश जमिनीवर. उजव्या पायाची जी आपण पकड केली ती थोडीशी घट्ट करा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि इथे थांबा थोडा वेळ. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या आणि इथे थांबा थोडा वेळ. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. उजव्या ओटीपोटावर किंवा उजव्या बाजूला आलेला दाब याचा आपण अनुभव घेऊया. छान. हाताचा विळखा सोडून द्या, उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर करा सरळ, आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ, सावकाश 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 जमिनी. छान. थोडा वेळ विश्रांती. तीच स्मृती आता विरुद्ध बाजू, पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय आपल्याला 10 अंशावर, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बरोबर. आणि आता पाय फोल्ड करा, डावा पाय फोल्ड, आपल्या हाताचा विळखा समोर, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून डाव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आणि आता उजवा पाय डायरेक्ट 90 अंशापर्यंत वर घेऊन द्या आणि उजवा पाय फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, छान, फोल्ड, सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया आणि टाच जमिनीला स्पर्श होऊ देत टाकेचा. 1, 3 वेळेला क्लॉकवाईज. 2, अगदी सावकाश करा. 3,
बरोबर. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 2 आणि 3. सावकाश उजवा पाय 90 डिग्री वर आहे आणि तो नियंत्रित जमिनीवर. आता डाव्या पायाला जो आपण हाताचा विळखा घातलाय तो थोडासा घट्ट करा. शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सुरू. आणि आता डाव्या बाजूला आलेला दाब याची जाडी नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल आणि ते थांबा. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत सरळ वर करा आणि नियंत्रित जमिनीवर घेऊ. छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत पूर्ण पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी जी मी कृती सांगेल ती करू नका. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून थोडेसे वर उचला आणि मग ते फोल्ड करा. आणि आता ते फोल्ड करा. दोन्ही पायांना आता आपल्या हातांचं मिळेल. बरोबर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा आणि आता इथे थोडा वेळ थांबा. पोटावरती दोन्ही बाजूनी आलेला प्रेशर त्याचा अनुभव घेऊया. गॅसेसचे त्रास कमी होतात पवन मुक्तासन. याच्या नावातच याचे लाभ आहे. अन्नपचन, त्याचबरोबर पोटाचे विकार, कॉन्स्टिपेशन या सगळ्यांपासून आपल्याला या पवन मुक्तासनचे फायदे आहेत. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त पुढची कृती करायची नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा कपाळ दोन्हीही गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. बरोबर. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर येईल. हात तसेच ठेवायचे. फक्त थोडासा विळखा सैल करा आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून पाय तसेच ठेवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफा. बरोबर. आणि आता इथे करूया थोडंसं रोलिंग. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. बरोबर. रोलिंग करा. एकदा उजवीकडे डावीकडे. एकदा उजवीकडे मध्यभागी यायचं, डावीकडे मध्यभागी यायचं. बरोबर. उजवीकडे मध्यभागी, डावीकडे मध्यभागी. छान. 2 ते 3 वेळा रोलिंग झालं की मग थांबायचं. हाताचा विळखा जो आहे तो सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा हवेमध्ये आणि मग सावकाश जमिनीवर येऊ. जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून. आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पुढे विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद. करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करूया. हातांची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत. पायांच्या तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट श्वास घेत घेत जमिनीपासून वर उचलायचंय. नजर आपली सिलिंग. दोन्ही पाय मागून पाडण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद. बरोबर. हाताची कोपरं जमिनीवर बसते. प्रज्ञाताई, कविताताई हातांची कोपरं जमिनीवर ठेवा. आपण सुलभ भुजंगासन बोलतो. बरोबर. छान. इथे थोडा वेळ थांबायचं आहे.
नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5 6. आणि आता जे पाय आपले सरळ आहेत ना ते फोल्ड करा. जे पाय सरळ आहेत ते मागे फोल्ड करा. बरोबर, दोन्ही पाय. बरोबर, छान. आणि मांडीचा जो भाग आहे ना तो थोडासा वर उचला. मांडीचा भाग थोडासा वर उचला जमिनीपासून. हातांची स्थिती तशीच राहू, फक्त मांडीचा भाग जमिनीपासून वर. हा, जरा टाचा ज्या आहेत ना त्या सीटच्या जवळ येऊ. आता याला म्हणतात वृश्चिक आसन. वृश्चिक म्हणजे काय, तर विंचू. विंचूची जी शेपटी असते त्याप्रमाणे ते आपले पाय दिसतात, म्हणून याला वृश्चिक आसन म्हणतात. बरोबर, छान. नजर तुम्ही सिलिंगकडे किंवा समोर तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे ठेवायचे. पाठीच्या कण्यावरती जास्त प्रेशर येतो. छान. उलटचाल. सावकाश मांड्या जमिनीवर. दोन्ही पाय सरळ करायचे. एक श्वास उडून घ्यायचा. श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि एका गालावर पडून विषय. सावकाश एका कुशीला व्हायचं. पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीचा कणा पूर्णपणे जमिनीवर टेकवा आणि मग बैठक सुरू करा. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आजपासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतो. तर हे सूर्यनमस्कारामध्ये एकूण 12 स्टेप्स आहेत. तर त्या कशा करायच्या हे आधी आपण बघून घेऊया. त्याची एक पीडीएफ आहे ती मी तुम्हाला शेअर करेन आणि सूर्यनमस्काराचे जे फायदे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन. आता फक्त आपण कॉन्ट्राइंडिकेशन याचे लक्षात घेऊया की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदय विकाराचा जास्त म्हणजे नुकतीच एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी झाली असेल तर त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्य म्हणजे ऊर्जेची देवता आहे. इथे आपल्या श्वासाची गती थोडीशी वाढते, थोडंसं दम लागल्यासारखं होतं. म्हणून ज्यांना हे सगळे विकार आहेत, हाय ब्लड प्रेशर किंवा हृदय विकार, त्यांनी हे आसन सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना सर्वायकल, पाठीच्या मणक्यामध्ये गॅप आहे, कमरेच्या मणक्यामध्ये गॅप आहे, त्यांनी सुद्धा सूर्यनमस्कार करताना काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर वर्टिगोचा त्रास असेल, मायग्रेनचा त्रास असेल, प्रचंड प्रमाणात डोकेदुखी असेल तर सूर्यनमस्कार करताना काळजी घ्यायची आहे. कारण की इथे आपलं संपूर्ण शरीर जे आहे हे सगळ्या अँगलने त्याला स्ट्रेच येत असतो, त्याचबरोबर प्रेशर येत असतं. म्हणून थोडीशी आपली जी एक्स्ट्रा एनर्जी लागते सूर्यनमस्कारामध्ये. म्हणून हे जर सगळे त्रास होत असतील किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल, जास्त पाय आपल्याला लांब करता येत नसतील तर यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. याची पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला शेअर करीनच, पण आधी मी तुम्हाला दाखवते की 12 स्टेप्स कशा असतात आणि मग ते आपण एकत्र करू. जेव्हा सूर्यनमस्कार आपल्याला एकदा उजव्या पायाने आणि एकदा डाव्या पायाने अशा दोन बाजूनी करायचा असतो तेव्हा आपलं एक सायकल पूर्ण होतं. हळूहळू आपण आपल्या सायकल्स वाढवायचा प्रयत्न करणार आहोत. तर आधी बघून घेऊया हा कसा केला जातो. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे उभं राहायचं असतं. पूर्वस्थिती म्हणजेच दोन्ही पाय जोडलेले किंवा थोडंसं दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. जर बॅलन्स गेलं तिथं वाटत असेल तर ही झाली आपली पूर्वस्थिती. त्याच्यानंतर पहिलं जे आहे ते म्हणजे नमस्कार, दोन्ही हात जोडलेले असतात. दुसरं आहे हस्त उतार, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचं, एक थोडासा बॅकवर्ड व्हायचं. 3 आहे हस्तपास. 4 अश्वसंचलन असं उजवा पाय आपण मागे नेतो. बघा, टाच सिलिंगच्या दिशेने आहे, गुडघा जमिनीवर टेकवलाय आणि नजर सिलिंग. 4 अश्वसंचलन. त्यानंतर 5 चतुरंग धावणे. डावा पाय मागे नेऊया, टाचा थोड्याशा वरती असतील, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल, पाठीची प्लॅंटिंग पोझिशन. हे झालं 5 चतुरंग दंडासन. त्याच्यानंतर 6 आपण करतो अष्टांगासन. दोन्ही पाय पावलं जोडून घ्यायची. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. दोन्ही हातांचे तळवे, चवड्याचा भाग, दोन गुडघे,
त्यानंतर आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर येईल. शरीराची 6 अंग जमिनीवर ठेवलेली असतात. हे अष्टांग असेल. नंतर 7 भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन, नजर आपली सिंह. 8 पर्वतासन, इथे नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. 9 उजवा पाय पुढे घ्यायचा, उजवा पाय पुढे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सिंह. हे झालं 9 अश्वसंचलनाचं. 10 हस्तपादासन, सॉरी हा बरोबर 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार. ठीक आहे, लक्षात आलं? सोपं आहे, पण थोडस ज्याने आधी केलं असेल त्यांना समजायला सोपं जाईल, पण जे नवीन करतात त्याला थोडस कठीण वाटेल आणि थोडस बॉडी पेन होण्याची शक्यता आहे. पण आपण जसं आपल्याला सवय होईल तस तसं आपल्याला हा बॉडी पेन सुद्धा कमी. दंडसेतीमध्ये यायचंय आणि विषय त्याच्यामध्ये आपण करून घेऊया कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. उजवा हात फोल्ड करायचा आणि सावकाश डाव्या दिशेला वळायचं. आपल्याला डाव्या दिशेला वळून डाव्या हाताचा तळवा किंवा पंजा हाताची बोटं बघण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा मध्यभागी यायचं, डावा हात फोल्ड करायचा आणि उजव्या दिशेला मागे वळून उजव्या हाताची बोटं किंवा मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. असं आपल्याला थोडंसं डायनॅमिक करायचं. असं म्हणूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचे, दोन्ही हात खाली येतील आणि दिशा. आणि आता सूर्यनमस्कारासाठी मांडीच्या पुढे येऊन दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून ठेवूया आणि दोन्ही हात जोडून घेऊया. बंद डोळ्यांसमोर आपल्याला सूर्य देवता पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे नुकताच उगवणारा सूर्य आपण फक्त प्रयत्न करूया आपल्या मध्यामध्ये पाहण्याचा. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सर्व जगाला प्रकाशमान करणार, ऊर्जा देणार हा सर्वश्रेष्ठ कर्मयोगी, त्याचा आपण मनन चिंतन करतो आणि सूर्याची किंवा ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्र आपण एकत्रित करूया आणि सूर्यदेवतेला मनोभावे वंदन करूया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपण थोडंसं स्पिरिच्युअली जातोय जेव्हा सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला. ओम सूर्याय नमः. डोळे 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच आणि बरोबर. 5 चक्रमृदंगासन, डावा पाय मागे घ्यायचा, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल, टाचा जमिनी बसल्यावर असतो. छान पोझिशन घ्या प्रज्ञाताई. म्हणजे पाय अजून थोडेसे लांब करा, टाचा ज्या आहेत ना त्या सिलिंगच्या दिशेला जातात, अजून थोडेसे लांब करा. हा बरोबर, ठीक आहे. 6 अष्टांगासन, दोन्ही पायांच्या चवड्याचा भाग जो जमिनीवर आहेच, आता गुडघे जमिनीवर टेकवा, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर आहेतच आणि आता आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर येऊ दे. सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल. हा झाला
6 अष्टांगासन, 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंडर, बरोबर. 8 पर्वतासन. आता टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, 9 उजवा पाय पुढे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सिलिंडर. 9 अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, डावा हात पुढे, डावा पाय पुढे असेल. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने, हस्त उतार असेल आणि नमस्कार. मित्राय नमः. 1 नमस्कार असेल. 2 हस्त उतार असेल. 3 हस्तपाद असेल. 4 डावा पाय मागे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर सिलिंडर. 4 5 चतुरंग दंडासन, उजवा पाय मध्ये, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल, पाठीची स्लाइडिंग पोझिशन. ठीक आहे. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी, चिकटलेली नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. बरोबर. 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलन असेल, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर सिलिंडर. 10 हस्तपाद असेल, उजवा पाय पुढे घ्यायचा. 11 हस्त उतार असेल, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने आणि 12 मुखधोटी करून घ्यायची. सूर्यनमस्कार केल्यानंतर थोडीशी श्वासाची गती वाढते. दोन्ही हात आपले असे गुडघ्यांच्या थोडीशी मागे ठेवायचे. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारला पाहिजे. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आता आपण फक्त 2च नमस्कार घातले. उद्यापासून मात्र आपल्याला थोडंसं स्पीड वाढवायचं. जे नवीन असतात त्यांना समजण्यासाठी आता आपण फक्त 2च नमस्कार. विश्रांती आणि मग पद्मासन किंवा अर्ध पद्मासन, प्राणायामासाठी स्थिती. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. प्राणायामासाठी स्थिती घेऊन दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, डोळ्याला घटून घेऊया. 2 आवर्ताला दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास म्हणून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. दुसरा वर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि संथ गतीने सोडून देऊया. Completely breathe out. प्राणायामाचा श्लोक दोन्ही जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नीति. प्राणशक्तीला मनोबल देऊन सावकाश सरळ दोन्ही हात गुडघ्यामध्ये, डोळे अर्धत मिटलेले आहेत. डोळे उघडायचे घाई न करता पुढे अनुलोम विलोम प्राणायाम करूया. डाव्या हाताची ध्यान, उजव्या हाताची अंगुली, उजवी नाक पुढे बंद. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने पोटवर दीर्घ पोर
डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने खोलवर दीर्घ पूर, उजवी बंद, डावीने संथरेच. हे झालं आपलं एक वर्त. दुसरा वर्त, डावीने खोलवर दीर्घ पूर, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने पूर, उजवी बंद, डावीने संथरेच. तिसरा वर्त, डावीने खोलवर दीर्घ पूर, डावी बंद, उजवीने संथरेच, उजवीने खोलवर दीर्घ पूर, उजवी बंद आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेमध्ये. शरीर आणि मनाचा समतोल साधण्याचा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. याची अनुभूती, श्वसन मार्ग, त्यातला बदल याचा अनुभव. आज आपण शिकणार आहोत एक नवीन प्राणायाम, ज्याला शीतली प्राणायाम म्हणतात. हा प्राणायाम जो आहे, ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, लो बीपी, त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं. या प्राणायामामध्ये आपल्याला तोंडाने पूरक करायचंय आणि नाकाने रेचक करायचं. त्यामुळे हा स्वच्छ हवेच्या ठिकाणी, मोकळ्या हवेच्या ठिकाणी करायचा आहे. जिथे धूळ असेल, अगरबत्तीचा धूळ सुद्धा या प्राणायामाला अपेक्षित नाही. धूळ किंवा जास्त प्रकारचं वाहनांची ये जा असेल तर हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. शीतली प्राणायाम हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय उपयुक्त ठरतो. जरा एक मिनिट. सॉरी. तर आपण शीतली प्राणायामबद्दल बोलत होतो. तर इथे आपल्याला तोंडाने पूरक करायचं आहे आणि नाकाने रेचक करायचं आहे. तर आता हे पूरक बघा कसं केलं जातं. दोन्ही हातांची ध्यानमुद्रा करायची, पाठीचा कणा सरळ, चेहरा शांत असेल. जेव्हा आपण तोंडाने हवा भरून घेतो त्यावेळेला नकळत आपल्या कपाळावर आठी येते, तर तसं करायचं नाही. आपल्याला चेहरा शांत ठेवायचा आहे आणि जिभेची पन्हळ करायची. ही कशी करायची बघा. या जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची आतल्या बाजूला. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला एक आवर्तन करून दाखवते. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. याला जिभेची पन्हाळ म्हणतात. पन्हाळ म्हणजे काय? पत्र्याची पागोळी असते ना, ज्याच्यातून आपलं पावसाचं पाणी कसं गळतं, तर तशी ही जिभेची पन्हाळ आपल्याला फोल्ड करायची. जीभ समोरच्या बाजूने या प्रकारे आणि तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ. या प्रकारे आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे, लक्षात आलं. सुरुवात करूया आता.
दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आहे, खांदे कुप्रेषित, डोळे अलगद मिटून घेऊया. जीभ आहे, तोंड जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच. दुसरा वर्तन, जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या, थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय त्याची जाणीव. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच संपूर्ण श्वास सोडून द्या. तिसरा वर्तन, जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. अजून एका वर्तन करूया. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव संपूर्ण कंठामध्ये, जबड्यामध्ये. चेहरा शांत आहे, हलकस स्मित असते चेहऱ्याला. बैठक बदलायची असेल तर बदलू शकता, साधी मांडी घालायला हरकत नाहीये. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. आपली जाणीव आपण जी ज्ञानमुद्रा केली आहे तिकडे घेऊन जायची आहे. तिथून जो रक्तप्रवाह सुरू आहे अंगठा आणि पहिला बोट यांच्या स्पर्शातून त्या प्राण स्पंदनांची अनुभूती आणि करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. पहिल्या वर्तनासाठी श्वास सोडून घेऊया. खोलवर दीर्घ पुरव आणि रेचक करताना भ्रमरभंजन. वर्तनासाठी खोलवर दीर्घ पुरव, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरभंजन. खोलवर दीर्घ पुरव आणि रेचक करताना भ्रमरभंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पुरव आणि रेचक करताना भ्रमरभंजन. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे ती सोडून द्या. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन आणि सावकाश एका कुशीलावरून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शिवासनासाठी स्थिती अगदी सावकाश एका कुशीला वळायचं, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. अगदी सावकाश एका कुशीलावरून. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवूया. आज वज्रासनामध्ये आपण मार्जरासन केलं. शयन स्थितीमध्ये पूर्ण पवनमुक्तासन,
विपरीत शयन स्थितीमध्ये भुजंगासन आणि वृश्चिकासन. आज आपण पाहिलेले सूर्य नमस्कार, त्याचे 12 स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न, आणि त्यानंतर शीतली प्राणायाम केलं. या सगळ्याचा आपण छोटासा रिकॅप घेत आहोत. संपूर्ण शरीर रिलॅक्स. नाकाने श्वास भरून घ्या, तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. आपला पाठीचा कणा अजून जमिनीच्या दिशेने सैल होऊन जाईल त्याची अनुभूती घेऊन घ्या. टाचा आतल्या बाजूला आहे, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहे, दोन्ही हात शरीरापासून लांब आहे, हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यम. चष्मा लावला असेल तर तो बाजूला काढून ठेवायचा. आता पुढची 3 ते 4 मिनिटं स्वस्तपणे आपल्याला पडून राहायचं आहे, कुठलीही हालचाल नाही. उत्तानं शवबद्धूनं शयनं गच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन आनंदासन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मनाने जाणीवपूर्वक शिथिलता. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण जांघेचा भाग मनाने शिथिल करत आहे आणि याची मला जाणीव आहे. माझी जाणीव माझ्या सीटच्या भागाकडे आणि माझ्या कमरेच्या भागाकडे आहे. ते दोन्ही भाग जमिनीवर अलगदपणे आहेत, पडलेले आहेत आणि त्याचे स्पर्श बिंदू जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव आहे. माझ्या कमरेपासून ते दोन्ही पायांच्या बोटांपर्यंत, तळव्यापर्यंत, चवड्यापर्यंतचा शरीराचा हा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे. माझी जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके जे आता जमिनीवर अलगदपणे पडलेले आहेत तेही शिथिल झालेले आहेत. माझी जाणीव उदरभाग आणि उदरभागाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल झालेलं आहे. माझ्या शरीराचा हा संपूर्ण मधला भाग मी शिथिल केलेला आहे आणि याची मला जाणीव. माझी जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असण्याची, माझ्या संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ पापड्या, भुवया, भ्रूमध्य, आठे विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहेत. याची मला मनोमन जाणीव. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव. श्वास घेताना होणारा थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना आणि श्वास सोडताना उबदार हवेचा होणारा स्पर्श, या स्पर्शाकडे माझे लक्ष आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मक प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक, माझ्या सगळ्या रागी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. माझी सगळी दुःख मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे
आणि श्वास सोडत मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी केलेल्या साधनेचं समाधान आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. माझं मन शांत झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे. विचारांची गती कमी झालेली आहे, श्वासाची गती संथ मंद आणि लयबद्ध झालेली आहे. प्रचंड शांततेचा अनुभव मला या क्षणी मिळत आहे. मी खूप सुखी आहे, मी खूप समाधानी आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती प्रचंड शांती, समाधान, आनंद प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. हा संकल्प मनाच्या श्लोकामधला आहे. आपण श्रवण करा. मी बोलते. मनापाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे होऊन सर्वची, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकार, नको रे मना मत्सरू दंभ मार. जय जय रघुवीर समर्थ. मी माझ्या मनाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे की मी कुठल्याही प्रकारचा कुणाचाही मत्सर करणार नाही, कुठल्याही प्रकारचा लोभ माझ्या मनी असणार नाही. माझं मन हे अत्यंत निर्मळ, स्वच्छ आणि आनंदी असणार आहे. पुन्हा एकदा शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये पुन्हा एक आपण संकल्प देतोय आपल्या मनाला की मी माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित ठेवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी, सुख समाधानी ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना नित्यप्रमाणे यथाशक्ती करणार. रोजचा 1 तास आम्ही स्वतःला स्वतःच्या शरीर आणि मनाला देणार. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, आपल्या अंत्य देवतेचं स्मरण करूया आणि आपला हा संकल्प पुन्हा एकदा यांच्यासमोर मनाच्या मनात पुनरुच्चारण करूया. ही सगळी शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. आपली इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी समाधानी असली तरी आपल्याला पुन्हा एकदा आपला दिनक्रम चालू करायचा आहे आणि त्यासाठी या स्थितीतून बाहेर येण्यासाठी पुन्हा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया. दोन्ही पाय जोडून दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन हलकासा खेच, आळस आणि अगदी सावकाश डाव्या पिठीला वळूया. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीत अगदी सावकाश दोन्ही हात जोडून घेऊया. महामृत्युंजय मंत्राचं पठण मी करते. जर आपल्याला येत असेल तर आपण ही जोडून घेऊया. डोळे बंद आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनम् मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम शांति शांति शांति. शांति पाठ. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. आणि करूया नमस्कार. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळवूया.
श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित करूया. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया. ओम पुढे संपूर्ण नतमस्तक आणि शरणागत व्हा. श्वास घेत घेत कमरेत मिसळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तासन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उठून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. अच्छी साधना इथे संपन्न होतीये. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. काही विचारायचं आहे का तुम्हाला? ओके. ठीक. भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मेडिकेट करतो. धन्यवाद. शुभरात्री. काही विचारायचं आहे का तुम्हाला? नाही. ठीक आहे. चल. हरिओम.